सांगलीमध्ये वेदांत बंडगर या 13-14 वर्षाचा लहान लेकराचा जो निर्घृण हत्या झाली, या अनुषंगानं आणि जिल्ह्यामधल्या एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना कुठंतरी आता चाप बसणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्व तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व ठिकाणचे फाळकूट दादा हे जेरबंद झाले पाहिजेत. हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागणी किंवा चर्चा मी पोलीस अधीक्षक आदरणीय तुषार दोशीजी यांच्या समोर केली. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सगळे पोलीस स्टेशन जे आमचे आहेत प्रत्येक तालुक्याला, यांच्याकडं गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची यादी आहे आणि त्यानुसार कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. सामान्य माणसाला शांततेनं आणि सुसह्य जगता आलं पाहिजे. भले चुकीची एखादी गोष्ट एखादा लोकप्रतिनिधी सांगत असेल तर ती सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकता अजिबात कामा नाही आहे. अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या पोलीस स्टेशनला आपण द्याव्या. त्या दबावाखाली काम करू नका. जनतेला सुरक्षित काम करता येईल, सुरक्षितपणानं जीवन जगता येईल अशा पद्धतीनं काम जिल्ह्यामध्ये व्हावं, हे अपेक्षा जनतेची आपल्याकडून आहे. आणि मला निश्चित खात्री आहे एक कर्तबगार पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशीजी या जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखतील. दुसऱ्या बाजूला ज्या PINला कोळेकरांना त्यांचं ट्रान्सफर केलं, त्यांनी जर कामामध्ये हलगर्जी केला असेल तर त्याचा योग्य तपास करून आणि त्या तपासामध्ये त्यांचा जर हलगर्जीपणा आढळून आला तर त्यांनाही निलंबित करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी मी त्यांच्यासमोर ठेवली. बदलीवर समाधानी नाही तुम्ही? बदलीवर समाधानी नाही तुम्ही? मी एकदा तुम्ही खात्याअंतर्गत त्यांनी चौकशी करावी त्यांची आणि लोकांचेही जबाब घ्यावेत. जर लोक सकाळपासून तिथं बसले असतील, तिथं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक त्यांना धमकी देत असतील, नाव घेत असतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर निश्चितपणानं त्यांची मग निलंबनच झालं पाहिजे. ही मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि ही मागणी आम्ही CM साहेबांच्या कानावरती सुद्धा घालणार. कारण पोलीसच दादा असू शकतो, कुठला गुंड दादा बनून सामान्य जनतेला वेठीला धरू शकत नाही. पोलिसांचीच खऱ्या अर्थानं दहशत ही या दादांच्यावरती असली पाहिजे. गुंडांना पोलिसांची दहशत वाटली पाहिजे आणि सामान्य माणसाला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये कामकाज व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त केली. नाही, पण तुम्ही वारंवार सांगत असता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.